नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला वीकेंडचा वार असणार आहे झमुरे बजा ताली. तुला काय वाटलं तुला यावेळेला पण मी सुट्टी देईन? असं वाटलं? खरं सांग, वाटलं ना? चल बघ. जना चढूंगी तुझे दम दम दम, तूने क्या समझा है मुझे दम दम दम, वाजवते तुझी बँड जरा दम दम दम, नाचून दाखव खाजू जरा दम दम दम. ग बाई खाजुरडे खाजे, त्या डोळ्याच्या खोबण्या झाल्या ग तुझ्या, कसे आत गेले आणि ते काल बाहेर आले. काहीतरी कर काय त्या अवताराचं, तो तर आहेच. आणि लोक अगदी त्याला सांगतायत की खाजुरडीचं बघ जरा, तिच्याकडे लक्ष दे. अरे तो काय लक्ष देणार आहे? त्याला आधी स्वतःकडे लक्ष द्यायची जरूरत आहे. तो, त्याची आई, खाजू सगळे मिळून तसेच. फक्त कधी कधी अधेमध्ये त्याला काहीतरी आठवतं की आपण कोणी एकेकाळी फिटनेस ट्रेनर होतो, तर मग त्याला झटके येतात काय ना काहीतरी ज्ञान द्यायचे. पण काकूंना 1000 वेळा इतकं सांगितलं की त्यांना दुधाच्या पदार्थांची ॲलर्जी आहे, तर नका खात जाऊ. तर लस्सी काय, फिशी काय आणि काय काय, ते काकूंना आता खाजी टफ देते खाजुरडी. काय रे बाबा, काय अवतार झाला आहे तिचा, बघवत नाही रे. शिशी शिशी शिशी. पण कॉन्फिडन्स की कमी नाही आहे व्हॅन में. एकदम काय तर एकदम फ्लॉन्ट करते की बघा मी काय घेतलं आहे, बघा मी हे घेतलं आहे, हे बघा माझं लिपस्टिकचं पाऊच, आणि हे बघा आता मी छान छान आहे ना, मस्त लुक क्रिएट करणार आहे. आता लग्न समारंभ येत आहेत ना आमच्या घरी, मग मला लुक नको का करायला, मग मी लुक करणार छान छान. शी बाबा, आता हिचे लुक्स बघायचे आम्ही. यक, काय तो केसाचा अवतार, काय ते असे पिंजरलेले केस, त्या हिच्यासारखेच, सासूसारखेच अगदी. म्हणजे मला तर असं वाटतं की कुछ तो गडबडे दया आहे. कुठले तरी असे दूरदूरचे असं म्हणजे माहीत नसलेले सुमडीमध्ये भाऊ बहीण तर नाही ना? खरंच म्हणजे एका पॉईंट नंतर भाऊ बहिणीसारखे दिसायला लागतात वगैरे असं आपण ऐकलं होतं कपलमध्ये. पण हे इतकं सवयी, पण त्या घाणेरड्या सवयी पण लागल्या. तसाच केसांचा वगैरे अवतार, तसंच त्यांचं राहणीमान, तसंच बोलणं वागणं. आता आयशी समोर थोडं बरोबर इलाळं बोलता येते, बरोबर आवळे असं बरोबर बोलते. पण जरा पाठ फिरली गेली आईस परत की लगेच हिचं चालू होईल आवले कावले बावले टिवले बावले. म्हणजे खरंच मंडळी, मी आहे ना लोकांची प्रोग्रेस होताना बघितली आहे. कावळ्याचं बदक होताना मी बघितलं आहे, पण बदकाचं कावळा होताना मी पहिल्यांदाच बघितलं. म्हणजे हे इतकी अधोगती फक्त चंद पैसो के लिए. काय ते पैशाला पण काय अर्थ नाही. मरायचं, सगळं आयुष्य बाजूला ठेवायचं आणि नुसतं आपलं मॅक्सीवर करून, ती अशी फोल्ड करून लुंगीसारखं मॅक्सी डान्स करत करत नुसतं थाळ्या करत राहायचं, थाळ्या भरत राहायचं, आणि ना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ ना काय. आता झमुऱ्याने टोचन दिले की 3 वर्ष करणार, मग 3 वर्षांनी बघता बघता लग्नालाच 3 वर्ष झाली. आता अजून किती 3 वर्ष, म्हणजे उद्या असं करत आज म्हणायचं उद्या म्हणायचं उद्या म्हणायचं उद्या. तो कधी उद्या येतच नाही. तसं याचं आहे का? 3 वर्ष झाल्यावरती परत बोलायचं अजून 3 वर्ष असं करत करत आयुष्य जाणार तुझं खाजुरडे, लक्षात ठेव. तो माणूस म्हणाला की मी तुला अमेरिकेला घेऊन जातो, तर लगेच चालली होती. हो मी येते, मी यायला तयार आहे. काय तुला काय वाटलं की तुला काय लग्न करून किंवा काय करून पळवून किंवा असं काहीतरी राणी राज्याची बनवून घेऊन जाणार आहे? कामवाली बाई म्हणून घेऊन जाणार आहे तुला? तिकडे जाऊन तिकडे भांडी घासिंग खाना टकाविंग याच्यासाठी हाऊस मेड म्हणून तुला घेऊन जाणार आहे? आली मोठे चालले लगेच टुनटुन उड्या मारत. लायकी काय करून ठेवली आहेस ग स्वतःची? त्याच्यावर पण लोक तुला जराही काही कन्सिडर करत नाही आहेत. म्हणजे तुला विचार कर, लोकांनी काय तुला कन्सिडर करून टाकलं आहे, सगळ्यांसमोर तुझी काय इमेज झाली आहे. शिशी. जसं तो म्हणाला की मी अमेरिकाला घेऊन जातो हिला, तर मागून लगेच आवाज आला, हो ती जेवण छान बनवते. जेवणवाली बाई म्हणून जाणार आता त्यांच्याकडे, कुक द खाजुरडी, ती मास्टर शेफ सो कॉल्ड, तिची सून ही कुकिणबाई. आणि हो मंडळी, मी कामवाली बोलली नाहीतर बाबा लोक इकडे टपलेलेच असतात. मला माहिती आहे मी काय बोलते. आता बोलतील लोकांना म्हणते कम्युनिटी टाकते, कामवाली असं कोण म्हणतं का? अहो पण जे कामवालीचं एक स्टँडर्ड असतं, ज्यांना असं एक काहीतरी स्टँडर्ड असतं, जे काहीतरी चांगलं आपलं एक
स्वाभिमान मेंटेन करून एक प्रोफेशन म्हणून ते काम करतात ना, त्यांना म्हणतात हाऊस हेल्प. ही काही हाऊस हेल्प नाही आहे, ही कामवालीच आहे. कारण इसकी वहीच इज्जत आहे, समजे क्या बीड लोग. आणि ह्याच्यावरनंच कळतं किती किती वैतागली आहे. आणि तिला काही जे स्वप्न बघितलेली ते काही पूर्ण होताना तिला दिसत नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट, कोणी तुला घेऊन जात नाही आहे. आई मुंगेरी लाल के हसीन सपने अभी इधरी तेरा जीवन जाने वाला है. झमुरा माझ्या लाडाचा, माझा प्रेमाचा. एकदम लग्न केलं ना त्याच्याबरोबर. अभी 7 जन्म तुझको पाके गरी तेरे नैनों में हम बस जाते. आणि काय ह्याने मोठं डोकं लावलंय रे बाबा ते CNG भरून. काय खरं नाही बाबा. आता तिथे जागाच नाही आहे. ती स्टेपनी कुठे कुठे उचलून ठेवावी लागते. कधी पुढे असते सीट, पुढच्या सीटच्या गॅपमध्ये असते, कधी तिथे खाचेत ठेवलेली असते. आता तिथे सामान ठेवायला पण जागा नाही. आता ती मागची सीट सामानाने भरलेली असते आणि जर मागे थोडंसं सामान ठेवलं तर ती स्टेपनी तिथे असते. अरे 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 पण झमुरे, मी तुला एक सांगू का, तुला अजून ती गोष्ट कळलीच नाही आहे. खूप मोठा स्कॅम होणार आहे तुझ्याबरोबर, स्कॅम. आणि मग आहे ना असं डोक्याला हात मारून घेणार आहे तू. हात तिच्या मारी. इकडे कान कर सांगते. चल कान करतोय, दिन एक कान फाटत. माझ्या मंडळींना सांगते, आला लगेच कांदे म्हटल्यावर कांद्याला. हे बघ, तिथे ना CNG मिळतच नाही. माझ्या एका चांगल्या सबस्क्रायबरने एकदम जवळच्या, एकदम लेजिटिमेट आणि खरी न्यूज दिली आहे की तिथे CNGची वानवा आहे तुझ्या ओसाड गावामध्ये. समजलं का? तिथे तुला ना कुठे कुठे जावं लागेल. ज्या फिरत्या गाड्या असतात ना, ज्या टुरिस्टच्या असतात आणि बाहेर फिरत असतात वगैरे, गोव्याला वगैरे जात असतात सतत, कोल्हापूर वगैरे त्या साईडला, तर ते लोक जाता येता ज्या रनिंगमधल्या गाड्या असतात ते तिथल्या पेट्रोल पंपमधनं अधेमध्ये भरून घेतात CNG. पण तू कुठे, तू आता कधी ना काळात गेलास तिकडे घेऊन मुंबईला. आता नंतर कधी जाणार आहेस काय माहिती. ते सुद्धा हा जाणार नव्हता मंडळी. ह्याला कोण ड्रायव्हर पाहिजे होता, पण ह्याच्याबरोबर कोण ह्यायला तयार नाही. आता का ते यालाच माहिती. अभी तो सबका सीझन आहे बाबा. तुझ्यासारखे फुकटे नाहीत लोक तुझ्याबरोबर फिरत बसायला. लोकांबरोबर खूप मोठ्या डील करतो ना तू. मग मी बोलवल्यावर धावत यायचं. मी बोलवल्यावर असं यायचं ना. दिलं ना तुला बाबाजी का फुल्लू. चल निकल इधर से उल्लू. बरोबर कोणी यायला तयार नाही मंडळी. तुम्ही बघितलं का, खाजुर्डी मागे फोनवर बोलत होती जेव्हा तो तिथे मुंबईत कुत्र्यांना बिस्किटं घालत होता ना, तेव्हा खाजुर्डी सांगत होती की दोघा तिघांना विचारलं, कोणी यायला तयार नाही. शेवटी मग हात चाला घेऊन. एकतर आहे ना, लोकांना कामधंदे आहेत तर त्यांना तुझ्यासाठी वेळ नाही. तुझ्यासाठी फालतू तू काय एवढा मोठा देणार होता. खायचे पण वांदे करून ठेवतोस. पूर्ण प्रवासामध्ये नुसतं केळी केळी खा ना, भूक लागली केळी खा, भूक लागली केळी खा. एरवी तर कुठे कुठे फिरताना काय 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 छोट्या मोठ्या शॉपमधनं घेत असतो. तसं सुका खाऊ वगैरे काहीच नाही काय घेतला तुम्ही. एवढं रस्त्याला काय काय छान छान लागतं. श्रीदत्त वगैरे आहे उपहारगृह, ते सगळं सोडून नाश्ता बिष्टा काहीतरी छान करून निघायचं. नाहीतर सुकं वडापाव तर आपल्या इथे तर असतोच असतो. काय नाही तर ते तर मिळूनच जाईल. नाहीतर ते आपलं फूड कोर्ट वगैरे असतं तिकडे थांबायचं, तिकडून काहीतरी घ्यायचं. काय नाही, पूर्ण केळी खा केळी खा केळी खा केळी खा. आणि लेट मी टेल यू वन थिंग, ती खाजुर्डी काही प्रेग्नेंट वगैरे नाही आहे. हे सब अफवा आहे. आणि ती फक्त आणि फक्त टुमटुमीत झालेली आहे. बाकी त्याचा प्रेग्नन्सीशी काहीही संबंध नाही. म्हणजे त्याचाही नाही आणि तिच्या जाड होण्याचाही नाही. समजलं ना मंडळी, समजलं ना. कारण खाजुर्डी जर खरंच प्रेग्नेंट असती ना तर इतकं तिला फुलासारखं जपलं असतं ना. कारण एकदम रेअर आहे ना ये मामला, एकदम रेअर आहे. ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा ना. ऐसा मौका फिर कभी आएगा, एक बार भी आएगा की आना चाहिए रे बाबा. असू दे रे. अजून एक झमुरा कसं असेल बघायला मज्जा येईल ना. झमुरा झमुरी कोण येते ते. तर त्याच्यासाठी तो आणायच चाहिए. तसं काय असतं ना, तर मुळात एवढा गाडीचा प्रवास एवढा खडबडी त्याच्यावरनं आणि असं तिला भूक केळ्यावर ठेवून वगैरे असं आणलं नसतं. आणि तिला असं पण बॉक होतं तर तसं तर किती बॉक झालं असतं ना. तर तसं तर काहीच नाही आहे. तो हा विचार सोडून द्या, खूप डिटेलमध्ये घुसू नका. काय नाही, ती आपलं खाणं बघा, तिचं तब्येत होणार नाही तर काय. अशा लोकांना काय बाबा प्रेग्नेन्सीची गरज नसते तब्येत होण्यासाठी. खाऊन पिऊनच एकदम धष्टपुष्ट होतात.
काय झाले बाबा एकदम. आणि हा काय खातात, काय मस्करी करतात काय माहिती. शी किती ते. आणि बोलतो की हे पण आम्ही संपवून टाकणार, हे पण आम्ही सोडत नाही आहे, पण ते पण आम्ही सोडत नाही आहे. अरे तू काय सोडणार, तू काय सोडणार असं आम्हाला काय वाटत पण नाही आहे. त्याच्यामुळे तू काय एक्सप्लेनेशन देऊ नको. आणि सगळीकडे ना नुसता फुकटेगिरी, आम्ही किती मोठे व्लॉगर आहे आणि आम्ही किती मोठे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. नेहमी ना कुठे पण गेला की तिकडच्या लोकांना बोलवेल आणि त्यांच्यासमोर मोठी शायनिंग मारेल की मी ना आमच्या लोकांना वगैरे सांगतोय. आणि असं करून आहे ना हा त्यांच्याकडनं सबस्क्राईब करून घेतो. आणि दुसरी याची चाल असते की तिथे काहीतरी फ्रीचं मिळालं, काही डिस्काउंट वगैरे मिळालं तर मिळालं. पण लोकांना ह्याच्या शक्कलवरनंच समजून जातात, रे भाई हे तर कोई तो येडा बनानेवाला लागता आहे, म्हणून ह्याला फक्त हो हो करून तिकडनंच सटकतात. त्या बघितलं ना त्या माणसाला कामं वगैरे आहेत, ह्याच्यासारखं कोण फुकट नाही येते ह्याच्याशी गप्पा मारत बसायला. आणि हा आपली तारीफ करते म्हणून तिथे ऐकत बसायला नको करू. तुझ्या तारीफने तर त्यांचे जे चालायचा धंदा आहे ना तो पण बंद होऊन जाईल. अबा हा बोलला ना हायली रेकमेंड, हायली रेकमेंड, म्हणजे ते हायली डिसअपॉइंटमेंट असतं हे सगळ्यांना माहिती झालं आहे. त्याच्यामुळे ना तू ना गबसायचा गबास, शडाप, एकदम चॉप देईन एक खट्टस. आणि त्या ताईकडे गेलेला तर तिकडे काय बोलला हा, काय बोलला की आज किती तारीख आहे, 18 तारीख आहे. 18 तारीख होता बुधवार, बुधवार असून संकष्टी होती. तर आता मी जाऊ दे, ते तर तुमच्याकडनं अपेक्षाच नाही आहे. तुम्हाला कोणी सांगत असेल आणि तेवढे संस्कार वगैरे तुमच्यावरती झाले असतील तर ते तर नाहीच आहे. आणि कधी न मिळाल्यासारखे हापापल्यासारखे तिकडे बिर्याणी ओतून ओतून खात होतात. हां, लाज नाही वाटत तुम्हाला. आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. तर बुधवार तर सोड असते, संकष्टी तर जाऊच दे, पण दुसऱ्या दिवशी बुधवार होता ना. आता कसली पूजा ना काय मार्गशीर्ष नाही, काय नाही. ते फक्त 3 वर्षातनं एकाच वर्षी करण्यात आलं, ते पण दाखवायला, कंटेंट छपायला. ह्या वर्षी एकही सण समारंभ खाजुर्डीने केलेला नाही. का गं, काय झालं आता, संपलं, नाटकं संपली. आता यावर्षी काय नाही तर फक्त ते वंसले तर सगळं काही त्याच्यातच आलं की काय, असं सांगितलं सासूबाईंनी, शेपिणबाईंनी. म्हणजे खरंच ना, इतकं कसं मंद भक्तांच्या लक्षात राहत नाही, इतकं कसं मंद भक्तांना काही आठवत नाही. सगळं कन्व्हिनियंटली हे लोक काहीही करतात, काहीही धरतात, काहीही सोडतात. आणि आपल्याला मात्र घाबरलं होता, उतू नये मातू नये, घेतला बसा सोडू नये. पण ह्यांच्यावर काय सगळं चालतं. हे नाही, असं नाही चालत. देवी आई असं नाही, ये पार्शलिटी नहीं चलेगी, अभी उतने का मातने का, इसने घेतला बसा छोड़ दिया है, ऐसा थोडी होता है. आणि एडिटिंग काय, सर्व्हिस इंडस्ट्री काय 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 बोलत होता, काय याचं ह्यालाच कळत नाही. आपलं फेवरेट काम, आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्या फील्डचं नावच झमुराला माहिती नाही, कारण झमुरा गॉंगॉंगच्या दुनियेत आहे ना. अरे त्याला गॉंगॉंगची डिक्शनरी चेक करावी लागेल, कारण इथे तर काय चाललंय त्याला माहितीच नसतं मनुष्याच्या दुनियेमध्ये, पृथ्वी तलावर. तर गॉंगॉंगमध्ये पण काय नेमकं म्हणतात ते त्याला माहिती नाही. आणि बघितलं का तुम्ही, बघितलं तिथे काय लिहिलं आजकाल बोर्डवर, इंग्लिशमध्ये लिहायला लागलं. बाबा ते लफडच नको, पण ते इंग्लिशमध्ये तरी नीट लिहित जा रे बाबा. ते सिल्वरला पण याने तसंच केलेलं, ल ला व लावायचा तर व ला ल. म्हणजे तू ना मला एकदा बोलूनच दाखव रे, ते ट्विन आणि सिल्वर जसं तू लिहितो ना तसं बोलूनच दाखव. सिल्वर आणि वुटिन बोलून दाखव. बावळट कुठचा, काय बोलताना आपण जसं प्रोनाऊन्सिएशन असतं ना तसंच आहे, साधी सरळ भाषा आहे आपली. थोडी इज्जत ठेव त्याची. नाही येत तर लिहित जाऊ नको मोठा, मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही ना माझ्या इकडे विद्यार्थी बघा. तुझे विद्यार्थी बनायला एवढे वाईट दिवस नाही आले आमच्यावर. ते गॉंगॉंगच्या दुनियेतल्या लोकांना दाखव येडपट, त्यांनी पण तुला वाईट टाकलंय वाटतं, ते पण तुला उभं नाही करत, लाथ मारून बाहेर काढतील तिकडून. आणि ह्याने जेव्हा खाजुर्डीला विचारलं ना की खाजुर्डी तू इथे किती वर्ष राहिली होती, जेव्हा तिथे जुन्या घरात गेलेला, बापरे आता तर तो एरिया आणि ते काय घरं आणि काय ते बघवतच नव्हतं. हॉरिबल. म्हणजे ते घर बघून आहे ना मला असं वाटलं की खरंच झमुरा त्यातल्या त्यात बरा होता. पण आता त्याचं घर, ते घर जसं त्या लोकांनी ठेवलं आहे आणि आता ते ओसाळगावचं घर ते सारखंच आहे. दोन्ही तसंच कबाडा करून ठेवलेला आहे. त्यांना त्याचे मित्रमंडळी आणि भाडेकरू पण तसेच मिळालेत, कबाडा करणारे. असंच जशाच तसंच मिळतं ना, तसंच झालं आहे ह्याचं. तर ते बघवतच नव्हतं. आणि ह्याने ना खाजुर्डीला विचारलं की तू किती वर्ष राहिली इथे, आणि तिचं तोंड एकदम असं बघण्यासारखं झालं. ते विचार करू लागली की नक्की मी काय सांगू, म्हणजे हा काय विचारतो काय. आणि मग त्याने कट केलं. असं का असेल मंडळी, का असेल सांगा तुम्ही, बघा विचार करा, थोडं डोक्याला ताण द्या. सांगू कारण खाजुर्डी आहे ना पहिले तिथेच राहायची. गुल्लू गुल्लू मेरे वाले के साथ गुल्लू गुल्लू करेगी तो तेरे को देंगी चलो मैं, तशी.
तिकडे राहायची. हां, त्याच्यामुळे तो विचारतोय. तर तिला ते कळलंच नाही की आता मला नेमकं उत्तर काय द्यायचं आहे. समजलं मंडळी, समजलं. आणि ते दुसरं बंगल्याचं काय गौड बंगाल आहे मंडळी, काय गौड बंगला आहे. हां, तुम्हाला माहिती आहे? ती माहिती आहे जेव्हा ते दोघांचा मिलाप झाला, 2 खजवाईन विहीणचं होतं, संधी होते खजवाईन. एक खजवाईन दुसऱ्या खजवाईनला म्हणाली की तुमचा तो बंगला बघितला, आम्ही त्या बंगल्यावर पण जाऊन आलो, छान झाला आहे तो बंगला, मस्त. कुठला बंगला मंडळी, कुठला बंगला? तुम्हाला काय माहिती असेल ना मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला माहिती आहे, आय एम शुअर तुम्ही पण हे ऐकलंच असेल, मी पण ऐकलं, पण मला काही समजलं नाही नेमकं कुठल्या बंगल्याबद्दल बोलत आहेत. बहुतेक ती एक तिकडे कॉन्ट्रॅक्टरने सगळं आणून टाकलं होतं, तिथे बंगला तर नाही बांधून तयार झाला. सोचना तो पडेगा, सोचने वाली बातें मंडळी. सोचो सोचो और मुझे भी बताओ. आणि हे झिंबल्यासारखं काय असतं तुम्हाला माहिती आहे का मंडळी? म्हणजे याला झिंगल्यासारखं म्हणायचं होतं का? कारण का हा तर एक नंबरचा झिंगाटच आहे ना. पूर्वी याला झिंगायची सवय होती, तर त्याला झिंगल्यासारखं म्हणायचं होतं. पण गॉंगॉंगच्या दुनियामध्ये झिंगण्याला झेमळा म्हणतात वाटतं. झेमल्यासारखं होत होतं, म्हणून मग मी कॅफाईन घेतलं. कॅफाईन, अरे बापरे, कॅफाईन म्हणजे एकदम हाय लेवलचं आहे असं. हे सगळे नोट करायला पाहिजेत आपल्याला, हे गॉंगॉंगच्या दुनियेतले वर्ड्स. आपल्याला ती डिक्शनरी कधीतरी कामाला येईल ना मंडळी. हां, ह्याचं आता हे करणं, डिकोड करणं म्हणजे किती कठीण काम आहे. इझी पडेल आपल्याला हे सगळं नोट करून ठेवलं तर. आणि ते टोल बंदे म्हणून किती खुश होत होता येडपाट कुठचा. अरे ते रस्त्याचं काम चाललंय म्हणून ते टोल नाके करून ठेवलेत, अजून काम चालू आहे. एकदा तो महामार्ग चालू झाला ना की टोल पण चालू होणार आहे. आणि मग तुला कळणार आहे, समजलं काय, ते स्वस्त आहे आणि आम्हाला एवढ्या ह्याच्यामध्ये आम्ही एवढं प्रवास करू शकतो, हे ट्रेनपेक्षा पण स्वस्त पडतं, आता आम्ही गाडीच घेऊन जाणार नाही. ते टोल चालू झाले आणि चालू झाल्यावरती तू जर आपले शब्द फिरवलेस ना झमुऱ्या, तर बघ तुला मी कसं काय, तुला तर रट्टे देणार मी पोकळ बांबूचे. बघच तू आला मोठा. आणि ते CNG भर, आधी CNG भर, नंतर त्याच्यामध्ये पेट्रोल भरायला लागणार ना, तुला मिळणार नाही ना, तेव्हा तुला कळणार आहे. शेवटी हा काय ना काहीतरी कारण सांगेल बघा. आहेच रट्टे खायच्या लायकीचा. किती ते घाणेरडं बोलायचं आणि किती ते ना अपशकुनी मुलगा आहे हा नतद्रष्ट माणूस. काय तर बोलतं, झोप आली ना तर मग इथे ही पण झोपणार आणि मग ही झोपली की मी पण झोपणार आणि मग गाडी अशी जाणार आणि उद्या ना पेपरमध्ये न्यूज येणार. बरं आहे, तथाच बावळट कुठचा. नको ना बोलायला लावू. आधी स्वतःच बोलायचं आणि मग दुसरे काही बोलले त्याच्यावरती की मग त्या नाचरी हसरीला आता कुठे गायब आहेत, अंडरग्राऊंड केले. कारण त्यांचं काही काम नाही ना, त्यांच्याकडनं आता काही मतलब साधून होत नाही आहे ना, त्यांना घेऊन बसून काय होतं आहे ना, त्यांच्या शापुष्यपाने काय होते, त्यांच्यावरच जे करतात ना असे त्यांच्यावरच उलटतात. म्हणून आहे ना असली फालतूगिरी करायची नाही. तर स्वतः आधी बोलायचं आणि नंतर मग यांना मोठा कळवळा येतो, मला असं बोलतात, मला तसं बोलतात. हो, आधी माणूस तसा असला पाहिजे, जो माणूस स्वतःला असं काहीतरी बोलतोय. जिथे जाईल तिथे, कुठे फिरायला गेलं, समुद्रकिनारी गेलं तर जाशील त्याच्यामध्ये, मग हे दगडावरनंच पडेल आणि मग ह्याच्यावरच आपटायला होईल, ह्याच्यावर डोकं फुटेल, इथूनच माणूस खाली पडेल, ह्याच्यावरनंच स्लिप होईल, इथेच ॲक्सिडेंट होईल, इथूनच जाणार, वरच जाणार, असं काय काय बोलतो. जिथे जाईल तिकडे घाण बोलतो, वाईट बोलतो. जो माणूस स्वतःच अखंड नेगेटिव्हिटीने भरलेला आहे त्याला आणि अजून लोकांनी बोलल्याने काय फरक पडणार आहे. आणि दुसऱ्यांच्या बायकांवर नजर ठेवतो. लाज नाही वाटत तुला? लाज नाही? हे दोघे नवरा बायको तसलेच. ती खाजुरडी तिथे उभी राहून त्या दुसऱ्यांच्या नवऱ्यांवर नजर ठेवते. तिचं तर मी समजूच शकते, तिला आता कुठेतरी ते वाटतच असेल की बापरे मला पण असा मिळाला असता, मैंने ये क्या कर दिया. चंद लम्हों की खुशी के लिए मैंने बहुत बड़ा नुकसान कर. पण चंद लम्हों की तरी काय खुशी असेल हो खाजुरडीला? ही शपथ, कसलीच खुशी नाही रे खाजुरडी. तू काय केलंय यार, तू कसली आहे यार खरंच. म्हणजे मला काय कळतच नाही ह्याच्यामध्ये काय विचार केला आणि काय. बापरे, हॉरिबलच आहे. म्हणजे तुला बरोबरच मिळालं आहे, कारण तुझी लेवलच ती आहे. ज्या अर्थी तू याला चूज केलं आहे ना, आता तू काही कंप्लेंट करूच शकत नाही. यू आर डिस्क्वालिफाईड फॉर कंप्लेनिंग. पण ह्याचे स्वप्न तर बघा, बापरे, म्हणे की ह्यांचं लग्न झालंय का, ती मुलगी सुंदर दिसते म्हटल्यावरती. अरे बसकर. ही गटली म्हणून काय सगळे कोणी पण तुझ्यावरती फिदा होणार आहे असं काय नाही आहे.
आणि आयशीला पण मोठं एकदम. त्या मुलीला म्हणजे काय कुठल्या लेवलची माणसं आहेत. हिला तर घाणेरडी सवयच आहे बायकांच्या गळ्यात पडायची. आणि त्या खाजरुडीच्या आईचं थोडासा उदो उदो होत होता, तारीफ होत होती, तर नुसता असा जळफळाट झालेला शेपिणीचा. काही सुचत नव्हतं, हे क्या हो रहा है म्हणून अशी अचानकच जाऊन त्या बाईच्या गळ्यात पडली. आणि त्या मुलीला खेचून आणत होती त्यांच्या सुनेला ह्याच्या गळ्यात पडायला. अरे काहीतरी कुछ तो कंट्रोल कर भाई, कुछ तो कंट्रोल कर. काय आहे, कुठे काय करत असते तुझा. ही बाई ना एकदम पिसाटलेली आहे बाबा, हिचं काय खरं नाही. एकतर आहे ना ते कपडे बदल, आता बस झाले, ते झगे घालायचे ते घाल, पण जरा 4 नवीन तरी आण. सांग तुझ्या त्या पोराला, आता गेलेला ना तिथे, तिथून उचलून आणायचे होते. नाहीतर मग त्या पोराला सांग त्या तुझ्या दुसऱ्या फुकट्या CEO ला ट्रान्सफर करायला, ती घेऊन देईल आणि पाठवेल तुला. ते झगे बदल आता. घाणेरडे ते झगे बघून घाण वाटायला लागली आणि लोक येत पण नाहीत, पळतात तुझ्यापासून लांब लांब गळ्यात पडते. कोई जगा देगा तोही मी पेनूंगी, कोई जगा देगा तोही मी पेनूंगी, असं आहे का. कोणी देण्याची वाट बघते आता फ्रीलवाले झगे. काय ते कुठले लोक येतात काय, म्हणजे त्यांचं पण काय खरंच अशी लाचारी आहे की ह्याच्याकडे येऊन ह्याची तारीफ करायला लागते त्यांना. काय तर म्हणे की आम्हाला ना मार्केटमधनं आणून ताजे खायला दिले. मग काय तुम्ही घरी असताना काय कुठून आणता तुम्ही. काही बोलायचं म्हणून बोलायचं. इतकं ना तारकर्लीला ना तुम्हाला इतकंच फ्रेश खायचं ना, तर तारकर्लीला असे कितीतरी होमस्टेज आहेत जे ताजी मच्छी समुद्रातनं काढून देतात. म्हणजे तुमच्या समोर तुम्हाला घेऊन जातात फिशिंगला, तिकडून जो फिश येईल तो फिश काढतात, किंवा सकाळी तुम्हाला बंदरावर नेतात. ते ताज्या बोटी लागलेल्या असतात ताजे फिश घेऊन, आणि मग तिकडे तुम्हाला एकदम भावच्या धक्क्याला पण मिळतात. तुम्ही कसल्या गोष्टी करता रे ह्याने तर तुम्हाला मार्केटमधनं आणून दिले. त्यांनी कसलं मोठा कौतुक, ते तर सगळेच मार्केटमधनं आणून देतात. काही बोलायचं, काही तारीफ करायची. आणि काय यूथला खाजुर्डी आवडते. अरे कुठलं यूथ आणि कसलं काय, ती यूथच्या नावावर धब्बा आहे. ती स्वतःचं तिचं यूथ तिला माहिती नाही. असंच यूथ आलं आणि तिचं यूथ गेलं. डायरेक्ट तिने एकदम म्हातारपणातच पदार्पण केलं आहे, विदाऊट एनिथिंग. कळलं ना तुम्हाला म्हणते, कळलं ना. मग जेव्हा ते एनिथिंग होणार तेव्हा तर तुम्ही बघा काय होणार आहे तिचा. नगाडा बजा. कुठलं यूथ आणि कसलं काय, आणि कुठल्या जगातले गोंगोंगच्या यूथला नाही रे बाबा. गोंगोंगने पण यांना फुल्ली मारली. तर झमुऱ्या लायकी तरा खाली उतर, समजला. तू कुठल्याच इंडस्ट्रीतला नाही आहेस. आधी आपल्याला जे इंडस्ट्री आवडते, ज्याच्यामध्ये जे फील्ड आपल्याला आवडतं, त्याचं नावच तुला माहिती नाही आहे. हेच मोठा जोक आहे, जॉक. मोठे यूट्यूबर म्हणे. आणि लोक तर याला काय काय लिहित होते की तू हॉस्पिटल इंडस्ट्रीत, सॉरी सत्य निघून गेलं म्हणजे, मेंटल हॉस्पिटलमधला आहे ना तू. हॉस्पिटॅलिटीमधला आहेस तू, टुरिझममधला आहेस. अरे तो कुठलाच नाही आहे, वो कहीं का नाही है. त्याला फक्त बायकांची कामांमध्ये विचारा, ते इंटरेस्ट आहे. ती कॉफी हातात घेऊन कसा ठुमकेश्वरीसारखा ठुमकत आली ठुमकत नार लचकत मान भरडत ओसडगावी. बघितलं ना कसा चालत होता तो, तेच आहे. आणि पदर कुठे कोण घेतं. बायकांनी पूर्वी डोक्यावर घ्यायच्या, आता आंबाड्यावर घेतात, आणि कुठे घेतात, खांद्यावर घेतात, कमरेला लावतात. तिकडे त्याचं फालतू लक्ष असतं. टवळ्या कुठचा, स्वतःची कामं कर ना. पुरुषासारखा पुरुष नाही आहेस, पण महापुरुष आहेस तू, पण तसा वाग ना जरा. नको त्या ह्याच्यामध्ये डोक्यावर घेतात आणि कुठे घेतात, आणि ते भारी चौकशा तुला. बायकांच्या वरचा रे तू, काय बडबडत असतो. याला केक दे आणि फुटवा तिथून. मिठ्ठा प्यारं. आणि शेवटी याने कबूल केलंच की एवढं बीटरूट घालतात, किती घालतात हे जरा जास्त झालं म्हणाला. अरे ती बीटाची कढी आहे की सोलकढी आहे, नेमकं काय आहे. कशाला ते मुळात घालायचंच कशाला. नुसतं सगळ्यामध्ये मिलावट. याचं बिंग ना कधी फुटतंय त्याचीच वाट बघते मी. त्या आमरसाच्या बाटल्याच डोक्यावर फोडणाऱ्याच्या. असं तर मग मंडळी, याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप मी मोस्ट ऑफ द पॉईंट्स कव्हर केले असेल. काही राहिलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू आपण उद्याच्या भागात नवीन पॉडकास्टसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.